नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, महाराष्ट्र पोलीस असू द्या, पुणे महानगरपालिका असू द्या किंवा सोलापूर GMCचे असू द्या, तुम्ही कोणत्याही सरळ सेवा पद्धतीने जी भरती येतात शासकीय, त्या भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असा आजचा हा आपला टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र जे राज्य आहे आपलं, त्या महाराष्ट्र राज्याला एकूण किती सीमा भाग आहे आणि ते कोणकोणते सीमा भाग आहेत, त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला येणारे राज्य कोणते, जे महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राच्या दोन्ही बाजूला सीमा भागात असणारी राज्य कोणती, त्याचबरोबर त्याच्यामध्ये बघा जे आपले केंद्रशासित प्रदेश आहेत ते कोणते केंद्रशासित प्रदेश आहे की जे आपले महाराष्ट्राच्या बॉर्डरला येतात, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये किती विभाग आहेत याची सविस्तर माहिती आणि त्या विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात अशी सविस्तर जी माहिती आहे त्याची सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही हे लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरं कोणतेही लेक्चर पाहण्याची आवश्यकता नाही, कारण आजच्या या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राच्या बाजूला असणारे सर्व माहिती आणि विभागाची डिटेलमध्ये मी तुम्हाला तपशीलवार माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे। मित्रांनो, लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। चला तर सुरुवात करूया आपण आपल्याच्या या लेक्चरला। ज्या विद्यार्थी मित्रांना महाराष्ट्राच्या सीमालगत असणाऱ्या जे काही राज्य आहेत त्या राज्यांची माहिती माहीत असेल तर पटपट चला कमेंट करा। तुम्हाला जेवढे काही राज्य आहेत ते माहीत त्याची कमेंट करा, त्या राज्यांची नावं कमेंट करा। तर बघा कोणकोणती राज्य आहेत की जी महाराष्ट्राच्या सीमा भागात येतात, त्या राज्यांची नावं बघा। तर पहा, पहिलं राज्य कोणतं आहे महाराष्ट्राच्या सीमा भागात येणारं, तर गुजरात, त्याच्यानंतर आहे मध्य प्रदेश, त्याच्यानंतर छत्तीसगड, चौथं तेलंगणा, पाचवं कर्नाटक आणि सहावं गोवा। बघा ही सहा जे राज्य आहेत ते कशाचे आहेत, आपला जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राच्या सीमा भागात येतात। बघा इथे तुम्हाला मी नकाशामध्ये दिलेला आहे, तुम्ही हा नकाशा डोळ्यासमोर ठेवायचा आहे, म्हणजे तुम्हाला सर्व महाराष्ट्राच्या सीमा भागात असणाऱ्या राज्यांची नावं लक्षात येतील। इथे बघा जो आपला टॉप आहे, डोक्यावरती कोणतं राज्य आहे, तर मध्य प्रदेश राज्य आहे। महाराष्ट्राच्या डोक्यावरती मध्य प्रदेश राज्य आहे आणि त्याच्या बाजूला असणारे जिल्हे कोणते आहेत बघा, मध्य प्रदेशच्या बाजूला असणारे जिल्हा नंदुरबार आहे, जळगाव आहे, अमरावती, त्याच्यानंतर नागपूर, भंडारा आहे आणि गोंदिया। हे जे काही जिल्हे आहेत ते कोणत्या सीमा भागात आहेत, तर जी काही मध्य प्रदेशची सीमा आहे त्या मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती असणारे हे जिल्हे आहेत। किती जिल्हे आहेत बघा इथं, पहिला आहे नंदुरबार, दुसरा धुळे, तिसरा जळगाव, चौथा अमरावती, पाचवा नागपूर, सहावा भंडारा आणि सातवा गोंदिया। असे हे 7 जिल्हे जे आहेत महाराष्ट्रातले ते मध्य प्रदेशच्या सीमा भागावरती, म्हणजे जी आपली महाराष्ट्राची सीमा आहे त्या सीमेवरती मध्य प्रदेशला लागून असणारे हे 6 जिल्हे आहेत। त्याच्यानंतर बघा गुजरातला कोणकोणते जिल्हे लागतात, गुजरात हे कोणतं राज्य आहे आपलं, पहिलं इथं 1 नंबरला गुजरात पाहिलं होतं, तर गुजरातला कोणकोणत्या सीमा लागतात बघा, नंदुरबारची सीमा गुजरातला लागून आहे, त्याच्यानंतर धुळ्याची सीमा नंदुरबारला लागून आहे आणि नाशिकची देखील सीमा कशाला आहे, जे गुजरात राज्य आहे त्या गुजरात राज्याला लागून आहे। आलं लक्षात, गुजरात राज्याला किती लागून आहेत, तर बघा जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक हे जे काही जिल्हे आहेत ते कोणत्या भागाला लागून आहेत किंवा कोणत्या राज्याला लागून आहेत, तर गुजरात राज्याला लागून आहेत। त्याच्यामध्ये बघा 2 केंद्रशासित प्रदेश आहे। इथं आपल्याला विचारलेलं आहे की महाराष्ट्राच्या सीमेला जोडणारी राज्य, तर आपल्याला इथं ते राज्य नाही ते 2 केंद्रशासित प्रदेश आहे, ते म्हणजे बघा दमण दीव, दादर नगर हवेली, हे देखील 2 केंद्रशासित प्रदेश जे आहेत ते प्रदेश कुठं आहेत, तर आपल्या महाराष्ट्राच्या सीमा भागाला लागून आहेत। आलं का लक्षात। त्याच्यानंतर बघा पुढचा जिल्हा कोणता आहे, इथं गोवा, परत गोवाला कोणकोणता जिल्हा लागून आहे गोव्याला, तर गोव्याला बघा सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे तो कशाच्या सीमे भागात आहे, गोव्याच्या। त्याच्यानंतर कोल्हापूर देखील काय आहे, गोव्याची जी सीमा आहे त्या सीमा भागाला लागलेला आहे। त्याच्यानंतर बघा कर्नाटक, पुढचं
राज्य आहे कर्नाटक. कर्नाटकच्या सीमा भागावरती कोणते आपले जिल्हे आहेत तर कोल्हापूर आहे, सांगली, सोलापूर आणि इकडं लातूर. हे कशाच्या सीमा भागावरती आहेत तर कर्नाटकच्या. कर्नाटक सीमा भागावरती असलेले जिल्हे बघा, कोल्हापूर 1, 2 सांगली, 3 सोलापूर आणि 4 लातूर. हे 4 जिल्हे जे आहेत ते कर्नाटकच्या सीमा भागावरती आहेत. आलं का लक्षात? कर्नाटकच्या सीमा भागावरती असणारे जिल्हे कोणते आहेत महाराष्ट्रातले. तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये कशाही पद्धतीने प्रश्न विचारू द्या की महाराष्ट्राच्या सीमा भागाला लागून असणारे राज्य कोणते, तरी तुम्ही सांगू शकता. किंवा तुम्हाला असं देखील विचारलं जाऊ शकतं की कर्नाटक जे आहे, महाराष्ट्राची सीमा कर्नाटक आहे, त्याच्या बाजूला असणारे जिल्हे कोणते, तर आपल्याला हे 4 जिल्हे देखील त्या ठिकाणी सांगता येणार आहेत. त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी म्हटलेलं होतं की तुम्हाला महाराष्ट्राच्या सीमा भागातील कोणताही प्रश्न विचारू द्या, त्याला लागणारे राज्य विचारू द्या किंवा त्यातील जिल्हे विचारू द्या किंवा विभाग विचारू द्या, तर तुम्ही व्यवस्थितपणे सांगू शकता. इथं लक्षात ठेवायचं 1, 2, 3, 4 असे आकडे टाकायचे आहे आणि इथं लक्षात ठेवायचं की तो राज्य कोणता आहे आणि त्या राज्याला एकूण किती जिल्हे कनेक्ट झालेले आहेत, अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचे. आता आपल्याला बघायचंय तेलंगणा. तेलंगणा हे जे राज्य आहे, या तेलंगणा राज्याला कोणकोणते जिल्हे लागून आहेत तर पहिला आहे नांदेड. आलं का लक्षात? तेलंगणा राज्याला नांदेड लागून आहे. दुसरं आहे इथं यवतमाळ. काय आहे? यवतमाळ देखील काय आहे, तेलंगणा जे राज्य आहे त्याच्या बॉर्डरवर आहे. आणि तिसरं आहे गडचिरोली. गडचिरोली देखील तेलंगणाच्या बॉर्डरला आहे. आलं का लक्षात? आपण पाहत आहोत महाराष्ट्राच्या सीमा भागात असलेले राज्य कोणती, तर आपल्याला 6 राज्य सांगितलेली होती. इथं मी परत आकडे टाकतो बघा. पहिला इथं मध्य प्रदेश आहे, दुसरा गुजरात आहे, त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो गोवा आहे, चौथा आहे तो कर्नाटक आहे, पाचवा जो आहे तो पाचवा तेलंगणा आहे आणि 6वा आहे तो छत्तीसगड आहे. असे 6 जे काही राज्य आहेत, जे स्टेट आहेत ते आपल्या महाराष्ट्राला लागून आहे. 6 जे राज्य आहेत त्या राज्यांच्या सीमा भागाच्या मधोमध आपलं महाराष्ट्र वसलेलं आहे. आलं का लक्षात? महाराष्ट्राच्या सीमा भागात असलेले जे काही राज्य आहेत ते. आणि छत्तीसगडला बघा कोणतं लागलेलं आहे, गोंदिया आणि गडचिरोली. गोंदिया आणि गडचिरोली काय आहेत, छत्तीसगडच्या सीमा भागावरती आहेत. इकडं गोंदिया, इकडं मध्य प्रदेशच्या देखील सीमा भागावरती आहे. तुम्हाला असे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात की 2 सीमा भागावरती असलेला जिल्हा कोणता, महाराष्ट्रातील 2 सीमा भागावरती असलेला जिल्हा कोणता जरी विचारलं तरी तुम्ही हा जो नकाशा आहे मित्रांनो, तो नकाशा व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे तुम्हाला या प्रश्नांची सगळी उत्तरं सांगता येतील. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे, चला पुढचं बघायचं आहे की आपल्याला हे जे काही महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात किती विभाग आहे, महाराष्ट्रातले विभाग आपल्याला बघायचे. महाराष्ट्रात किती विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण 6 विभाग आहे. मग 6 कोणकोणते विभाग आहेत तर पहिला विभाग बघा इथं कोणता आहे, नाशिक. नाशिक डिव्हिजन आहे. त्याच्यानंतर 2 नंबर पुणे डिव्हिजन आहे. 3 नंबरला आपलं कोकण डिव्हिजन येतं. त्याच्यानंतर 4 नंबर औरंगाबाद डिव्हिजन आहे. 5 नंबर अमरावती डिव्हिजन आणि 6 नंबरला नागपूर डिव्हिजन आहे. असे 6 डिव्हिजन किंवा 6 विभाग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे की आपला जो कारभार आहे तो सुरळीत चालावा यासाठी महाराष्ट्राचे 6 विभाग करण्यात आलेले आहे. आणि त्या 6 विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात बघा. पुणे विभागामध्ये कोणकोणता आहे, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी जो आहे तो कोकण डिव्हिजन मध्ये येतो. बघा इथं तुम्हाला दिलेले आहे, डिव्हिजनचा इथं मॅप दिलेला आहे. या मॅप मध्ये व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या डिव्हिजन मध्ये कोणते जिल्हे येतात. कोकण डिव्हिजन मध्ये काय येतं, पालघर येतं, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. हा जो काही भाग आहे तो कशामध्ये येतो, कोकण डिव्हिजन मध्ये. त्याच्यानंतर पुणे डिव्हिजन मध्ये बघा काय काय येते. पुणे डिव्हिजन मध्ये येणारे जिल्हे कोणते आहेत बघा इथं, पुणे, त्याच्यानंतर सोलापूर आहे, सातारा आहे, सांगली आणि कोल्हापूर हे पुणे डिव्हिजन मध्ये येतात. त्याच्यानंतर नाशिक डिव्हिजन, हा मॅप लक्षात ठेवायचा. नाशिक डिव्हिजन मध्ये येणारे जिल्हे कोणते आहेत तर नाशिक मध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक,
त्याच्यानंतर अहमदनगर हे जिल्हे आहेत ते कशामध्ये येतात? नाशिक डिव्हिजनमध्ये. त्याच्यानंतर अमरावती डिव्हिजनमध्ये येणारे जिल्हे बघा. अमरावतीमध्ये काय आहे? अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ हे जे जिल्हे आहेत ते कशामध्ये? अमरावती डिव्हिजनमध्ये येतात. आणि पुढचं आहे नागपूर डिव्हिजन, त्याच्यामध्ये चंद्रपूर आहे, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया हे जे जिल्हे येतात हे कशामध्ये येतात? नाशिक डिव्हिजनमध्ये. अशा पद्धतीनं मित्रांनो आपला जो काही महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राचे हे 6 डिव्हिजन आणि त्याच्यामध्ये येणारे हे सगळे जिल्हे आहेत. तर मित्रांनो बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांविषयी तो कोणत्या विभागामध्ये येतो, तो जिल्हा कोणत्या राज्याच्या सीमा भागात आहे असं जरी प्रश्न विचारले किंवा सीमा भागावरती कोणकोणती राज्य आहेत हे जरी विचारलं तरी तुम्ही याचं उत्तर हमखास देऊ शकता. तर मित्रांनो आपण अशाच नवनवीन माहितीमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.